शुद्ध शाकाहारी जे आपण लिहिलंय ते का लिहिले ते दाखवतो. हे व्हेजचं काउंटर आहे आणि इकडं नॉनव्हेजचं काउंटर आहे. भांडी पण वेगळी, मसाले पण वेगळे ठेवलेत आपण इकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एक नवीन ब्लॉगमध्ये. बघा आमचा एक मागं ब्लॉगर बसला आहे, तो पण ब्लॉग काढते. तो उभे ब्लॉग काढतो, मी आडवे ब्लॉग काढतो. तर आज तारीख आहे 12 आणि आज एक आगळा वेगळा ब्लॉग असेल. आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या हॉटेलला. तर हॉटेल रिव्ह्यू आणि हॉटेलमध्ये काय काय कसं काय काय आहे ते तुम्हाला दाखवू. आता मी खेडलाच आहे, खेडवरून जाणार आहे बानेर. हे हॉटेल बानेर सूस रोडला आहे, सूस पाषाण रोडला आहे बानेरला. तर तुम्हाला दाखवतो काय काय. माझ्यासोबत अभि आहे, करण आहे आणि माझा एक स्वप्नील आपला मित्र मागच्या ब्लॉगमध्ये येतो, तो चाकणहून येणार आहे. तर आपण त्याला पण घेऊया. मी पोचलो आता, इथं गाडी पार्किंग केली आहे बघा, प्रशस्त पार्किंग आहे इथं प्रॉपर. आणि तिकडं हॉटेल आहे. या साईडला बानेर पुणे हायवे आहे, तिथून पुढे गेला हायवेतून आतमध्ये यायचं आणि थोडंच पुढे जाऊन युटर्न मारून इकडे यायचं. तर इथं हॉटेल आहे असं. तर मित्रांनो हा बघा एंट्रन्स आहे प्रॉपर, एकदम इथेनिक एंट्रन्स बनवला आहे. पाणी बंद आहे, पाणी संध्याकाळी चालू होईल. आणि असं हे आपलं हॉटेल मस्तपैकी. सिटिंग एवढी प्रशस्त केलेली आहे ना, हे बघा इथं आपली इंडियन सिटिंग केली आहे. मध्ये हे टेबल आणि साईडला खुर्च्या वगैरे आहेत. जर पावसा वगैरे मध्ये बसायचं, साईडला बसायचं, साईडला खुर्च्या वगैरे. हे बघा इथं प्रॉपर बड्डे वगैरेसाठी जागा आहे. बड्डे किंवा काय प्रोग्राम असेल. आपल्या श्रीरामांची मूर्ती आहे आणि इथं संभाजी महाराजांची मूर्ती आहे. ओपनिंगच्या वेळेस आपण ह्याचं पूजन केलं होतं, संभाजी महाराजांच्या मूर्तीचं आणि श्रीरामांच्या मूर्तीचं. हे बघा आता प्रॉपर लायटिंग चालू केली आहे. लायटिंग चालू केलं, एकदम सुंदर दिसतंय मस्तपैकी. सिटिंग अरेंजमेंट खूप भारी वाटली इथं, कारण की जर आपण इकडं बघितलं तर इंडियन सिटिंग मध्ये आपल्याला कसं ओपन स्पेस पाहिजे, पण हे ओपन स्पेस आपल्याला उन्हाळा हिवाळापर्यंत ठीक आहे. आणि पावसाळा चालू झाला की तिकडं आपली आतमध्ये किचनच्या बाजूला तिथं सिटिंग स्पेस तिकडं, आणि ही एक आपल्याला वापरायला भेटेल अशी स्पेस. आणि एन्व्हायरमेंट चांगलं वाटतं मस्त एकदम. आणि एक गोष्ट सांगायची आहे की हॉटेल प्रॉपर शुद्ध शाकाहारी हे असं लिहिलं आहे का, ते तुम्हाला किचनमध्ये गेलं दाखवतो. शुद्ध शाकाहारी म्हणजे शुद्ध शाकाहारीची आहे, कारण की किचन आणि भांडी व्हेजची वेगळी, नॉनव्हेजची वेगळी, भट्टी पण व्हेजची वेगळी, नॉनव्हेजची वेगळी, काहीच मिक्स नाही आहे. आणि हॉटेल अरेंजमेंट 100 लोकांची बसायची जागा आहे इथं. जर पार्टी वगैरे असेल, आता इथं आपण स्टेज बनवलेलाच आहे. 100 लोक, 100 ते 150 लोक आरामात बसू शकतात अशी अरेंजमेंट आहे इथं. आणि तेवढ्या लोकांची कॅपॅसिटी पण आहे बनवायला आतमध्ये. असं नाही की वेटर वगैरे कमी आहेत, वेटर वगैरे पण खूप जास्त आहेत. आता तुम्हाला किचन दाखवतो. प्रॉपर शुद्ध शाकाहारी जे आपण लिहिलं आहे ते का लिहिले ते दाखवतो. हे बघा इथं हे व्हेजचं काउंटर आहे आणि इकडं नॉनव्हेजचं काउंटर आहे. भांडी पण वेगळी, मसाले पण वेगळे ठेवलेत आपण इकडं. हे बघा इथले मसाले व्हेजचे वेगळे आणि हे मसाले वेगळे. चायनीज वगैरे व्हेज असं इकडं आणि नॉनव्हेज तिकडं. मसाले पण नाही मिक्स होणार आणि सामान पण वेगळं आणि आपले आचारी पण वेगळे आहेत त्याचे. आणि इकडं प्रॉपर भाकरी वगैरे होतात. आणि मागे तिकडे त्या भट्ट्या आहेत आपल्या ह्याच्या रोटीच्या भट्ट्या पण व्हेजची वेगळी, नॉनव्हेजची वेगळी. म्हणजे हातच लागणार नाही आपला व्हेजला आणि नॉनव्हेजला. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. कसं वाटलं प्रज्ञेश? खूप छान होतं आणि काळा रस्सा तर खूप भारी होता. आणि ब्लॉग कसा आपला?
ब्लॉग खूप भारी होता. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चरित हॉटेलला नक्की या. थँक्यू.